माधवी वैरागकर, सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर. आपण कित्येकदा गतकाळांच्या घटनांचा विचार आणि भविष्याची चिंता ह्यात इतके गुंतून गेलेलो असतो की वर्तमान स्थितीत आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते आपण नीटपणे बघू शकत नाही किंवा त्या क्षणातला आनंद आपण उपभोगू शकत नाही. सध्या 22 मार्चपासून करोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनपासून ते आज 7 मेपर्यंत लॉकडाऊनचे 4 टप्पे ओलांडून अनलॉक 2कडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आणि आता आपण बाहेर पडणार आहोत. आणि जेव्हा आपण बाहेर पडणार आहोत तेव्हा परिस्थितीचा ताण कदाचित थोडासा अजून वाढलेला आहे. कारण आता आपल्याला स्वतःची सुरक्षितता, त्याबरोबर काही आर्थिक ताण, अशा दुहेरी ताणांसहित आपण बाहेरच्या जगात वावरणार आहोत. आणि अजूनही काही प्रश्न आपल्याला अनुत्तरित आहेत, जसे की हा करोना कधी संपणार, याच्यावर औषध निघणार का, निघालं तर केव्हा निघणार, आणि परत पूर्वीसारखं सुरळीत केव्हा होणार. त्यामुळे हे जे न्यू नॉर्मलची ही सुरुवात आहे किंवा करोनासहित जगण्याची आपली जी सुरुवात आहे ही जर ताणरहित करता आली तर. आवडला ना विचार? याआधी आपण आपलं शरीर स्वास्थ्य, कुटुंब स्वास्थ्य, मनाचं स्वास्थ्य कसं राखायचं जेणेकरून आपल्या मनावरील ताण दूर करता येईल हे बघितलं. त्यानंतर आपण स्वतःची ओळख करून कशी घ्यायची, आपले विचार कसे बदलायचे, परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलायचा आणि कुटुंबात सुसंवाद कसा ठेवायचा हे सुद्धा बघितलं. याचा मूळ उद्देश हा होता की ह्याच्यातले जर मानसशास्त्रीय बारकावे जर आपल्याला कळले तर हा ताण आपण थोड्याफार प्रमाणात नक्कीच कमी करू शकू. मला असं वाटतं त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न पण केलेले असणार. पण सध्या जेव्हा करोनासहित आपल्याला जगायचं आहे आणि हा वर्तमान जो आहे हा अनिश्चित आहे, तेव्हा या वर्तमानात किंवा या न्यू नॉर्मलमध्ये या वर्तमान काळात जर आपण जगलो तर मला वाटतं हा ताण आपल्याला दूर करता येईल आणि हे जे करोनासहितचं आयुष्य आहे हे थोडं अर्थपूर्ण पद्धतीने आपल्याला जगता येईल. मग वर्तमानात जगणं म्हणजे काय, या दरम्यान आपण असा प्रयत्नसुद्धा केला स्वतःला समाधानी ठेवण्याचा वर्तमान काळात जगून. काय बरं केलं आपण या काळात? या काळात आपण समवेत नवीन चित्रपट बघितले, नवीन पदार्थ करायला शिकलो, काही छंद जोपासले, ज्या कला आपल्याला येत होत्या त्या लोकांना शिकवल्या, काही नवीन शिकलो, काही नवीन चॅलेंजेस घेतली आणि त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आपण सोशल मीडियावर अपलोड केले, काही अप्रुव्हल करता आपण टाकले, काही ॲप्रिशिएशन्स आपल्याला त्याच्यातनं मिळवली. म्हणजे थोडक्यात काय की वर्तमानात जगण्याकरता आवश्यक त्या ह्या कृती होत्या. नक्कीच ह्यापासून आपल्याला समाधान पण मिळालं, पण हे वर्तमानातलं जगणं त्या कृतीपुरतं मर्यादित होतं. त्यानंतर ते संपल्यावर म्हणजे थोडक्यात परत आपल्या मनात गतकाळाचे विचार किंवा भविष्यकाळाच्या चिंता आणि करोनासंबंधीचे विचार असंच सगळं घोळत होतं. मग वर्तमानात जगणं म्हणजे नेमकं काय? तर आपल्या पूर्वी किंवा अध्यात्माचा एक बेस असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ही झाली फिलॉसॉफी. पण नेमका या संकल्पनेचा वापर करून फ्रेडरिक पर्ल्स या मानसशास्त्रज्ञांनी गेस्टॉल्ट सायकोथेरपी नावाची एक संकल्पना मांडली, जी 20व्या दशकातली होती आणि सध्या ती परत चर्चेत आहे. कारण आता आपल्याला स्वतःबरोबरच जगायचं आहे. काय संकल्पना ही गेस्टॉल्ट सायकोथेरपी म्हणजे? तर याचा मूळ उद्देश किंवा याची संकल्पना अशी आहे की हिअर अँड नाऊ म्हणजे इथं आणि आत्ता, म्हणजे ह्या क्षणाचा अर्थ समजून त्याचा अनुभव सजगतेने घेणं हे या थेरपीत किंवा या विचारधारेला अभिप्रेत आहे. आता बघा, जे काम आपण नेहमी करत असतो त्याचा अनुभव आपण नेहमी तुकड्या तुकड्यांमधनं घेत असतो. म्हणजे जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करत असते तेव्हा माझं लक्ष त्या कामात नसून कधीकधी घरच्या कामांवर केंद्रित असतं किंवा घरच्या कामाचे विचार
माझ्या मनात घोळत असतात. जेव्हा मी घरी काम करत असते तेव्हा आता मीटिंग केव्हा आहे किंवा आता फोन येईल का, त्याच्यावर मला काय उत्तरं द्यायची, असे विचार माझ्या मनात चाललेले असतात. सध्या वर्क फ्रॉम होममुळे जेव्हा मी घरी बसून काम करतो तेव्हा घरात जे आजूबाजूला घडत असतं त्या संबंधीचे विचार माझ्या मनात घोळत असतात. इवन जेव्हा मी सोशल मीडियासुद्धा वापरत असतो ना, त्याच्यावर व्यक्त होताना सुद्धा मी तिथे नसतोच. थोडक्यात काय की मी जी कृती करत असतो तिथे मी विचार भावना या अर्थी एकरूप नसतो. त्याही वेळेस त्याच्या व्यतिरिक्त विचार माझ्या मनात नेहमी घोळत असतात. मग एकरूप होणं म्हणजे काय, तर जे काम तुम्ही करता त्या कामाचेच विचार फक्त तुमच्या मनात असणं, याला आपण म्हणतो एकरूपता. मग एखादं छोटंही काम बघा ना तुम्ही, एखादं छोटंही काम असतं, ते काम करताना सुद्धा आपल्या मनात त्या कामासंबंधीचे विचार नसतात, अनेक इतर विचारसुद्धा घोळत असतात. त्यामुळेच आपण त्या क्षणाचा अनुभव घेऊ शकत नाही किंवा त्या क्षणातला आनंद उपभोगू शकत नाही. हेच झालं वर्तमानातलं जगणं. मग ह्याच्याकरता काय करू शकतो आपण, हे क्षण अनुभवण्याकरता किंवा ही एकरूपता अनुभवण्याकरता? तर याचा सर्वात मोठा अडथळा हा आहे विचारांचा अडथळा. जेव्हा मी कुठलंही काम करत असते किंवा बसली असते तेव्हा माझ्या मनात बहुतेक गतकाळासंबंधीचे विचार असतात किंवा भविष्यासंबंधीची चिंता, ह्याचेच विचार माझ्या मनात घुळत असतात. बघा ना, ह्या क्षणी जर मी तुम्हाला विचारलं की कसला विचार करताय, तर जो विचार तुम्ही मला सांगाल तो बहुतेक गतकाळातल्या घटनेसंबंधीचा असेल किंवा तुमच्या भविष्यकाळातल्या एखाद्या गोष्टीशी तो निगडीत असेल. थोडक्यात काय, वर्तमान क्षणाचा असा स्वतंत्र विचार असतो हे भान मला नसतं. ते भान जागवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, तेव्हाच आपण वर्तमानात जगू शकू. आणि हे जे अनिश्चिततेचा काळ आहे हा करोनासोबतचा, त्यात जर आपण वर्तमानात जगू शकलो तर हे जे काळ आहे करोनासोबतचं किंवा याच्यानंतरचं जे न्यू नॉर्मलचं आयुष्य आहे ते आपण अर्थपूर्णरित्या जगू शकू, ताणविरहित जगू शकू. मग हे वर्तमानात जगणं अवलंबण्याकरता काय करू शकतो आपण? याच्याकरता आपण जे विचार करतो ती विचार करण्याची जी आपली पद्धत आहे ती आपल्याला बदलायला लागेल. याच्या आधी आपण ज्या पद्धतीने विचार करत होतो ना, ते लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेसने विचार करत होतो. म्हणजे आता मी जे हे काम करतो याचा भविष्यकाळात मला फायदा कसा होईल, या पद्धतीने ते काम मी करत होतो. त्यामुळे त्याचा टप्पा मोठा होता, विचारांचा टप्पा मोठा होता, विचारांचं बर्डन मोठं होतं किंवा जास्त विचार होते. मग आता आपण काय करणार आहोत, आता आपण छोट्या टप्प्यात विचारांचं नियोजन करणार आहोत. हे छोट्या टप्प्यात विचारांचं नियोजन करणं याकरता गरजेचं आहे की हा काळ छोटा असेल, त्यामुळे जशी परिस्थिती बदलेल त्यानुसार आपल्या विचारांना बदलणं किंवा वळवणं आपल्याला सहज शक्य होईल. मग आता हा नेमका वर्तमानाचा काळ कसा फिक्स करायचा? कारण आज हा उद्या भूतकाळ होतो. मग तुम्हाला जसं वाटेल किंवा जसं सहज सोपं जाईल त्याप्रमाणे तुम्ही हा काळ ठरवू शकता. समजा आपण एका आठवड्याचा काळ हा वर्तमानाचा टप्पा म्हणून जर स्वीकारला, तर आपण आपल्या मनाला एक शिस्त लावून द्यायची आहे की ह्या दरम्यान मी जितकी कामं करीन तितकी कामं करताना त्याच कामासंबंधीचा विचार माझ्या मनात असेल. अशा पद्धतीने जर मी नियोजन करू शकली तर मला वाटतं वर्तमान स्थितीत जगणं मला सहज शक्य होईल. आणि जे काम मी करते त्या कामासंबंधीचेच विचार, त्या कामासंबंधीच्याच भावना माझ्या मनात असल्यामुळे त्या कामाचा अनुभव पण मला घेता येईल आणि त्याचा आनंद पण मला उपभोगता येईल. हे झालं छोट्या टप्प्यात विचार करणं. आता आपण वळूया गेस्टॉल्ट सायकोथेरपीकडे. हे गेस्टॉल्ट सायकोथेरपीकडे वळणं किंवा त्याची माहिती घेणं सध्या मला अत्यंत गरजेचं वाटतं. कारण याचा अर्थ मी तुम्हाला असं सांगत नाही आहे की वर्तमान काळात जगा म्हणजे तुमचा भूतकाळ किंवा भविष्यकाळ विसरून जा. नाही, तो आपल्याला विसरायचा नाही आहे. तो थोड्या काळापुरता आपल्याला त्याच्यापासून बाजूला व्हायचं आहे किंवा ते विचार ज्यांना आपण अतिरिक्त किंवा अनावश्यक महत्त्व देतो आहे ते थांबवायचं आहे सध्या काही काळापुरतं. तरच आपण वर्तमान काळात विचार करू शकू. कारण काही विचार तुम्ही बघता जे अनावश्यक असतात की पहिले माझं आयुष्य किती छान होतं किंवा नंतर कसं होईल, हे जे विचार आहेत या विचारांना जर आपल्याला तिथे थांबवता आलं किंवा ह्या विचारांना जर आपल्याला रोखता आलं तर मला वाटतं आपलं आयुष्य जास्त सुसह्य होईल. उदाहरणार्थ आपण बघू की करोना मला होईल का, हा भीतीदायक विचार करण्यापेक्षा किंवा या विचाराची भीती बाळगण्यापेक्षा सध्या मला करोना झालेला नाही असा विचार जर मी करू शकले तर मला वाटतं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा
आनंद मी जास्त चांगल्या पद्धतीने घेऊ शकेल किंवा प्रत्येक कामाचा विचार मी अगदी विचारपूर्वक ते सजगतेने किंवा तो क्षण अनुभवू शकेन. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात जे बदल घडवून आणायचे आहेत ते घडवून आणता येतील. त्या गेस्टॉल्ट थेरपीचं तंत्र थोडक्यात असं आहे की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक माणूस बसलेला आहे जो आपल्याच पद्धतीने विचार करतो आणि ज्याला साधारण आपल्यासारख्याच सगळ्या समस्या आहेत आणि तो माणूस आपल्याला त्याच्या ह्या समस्यांवरती त्याच्या ह्या विचार ओळखून त्याच्या वर्तनात बदल करण्यासंबंधीचा सल्ला मागतो आहे आणि तो सल्ला आपण त्याला देत आहोत. या पद्धतीत एक फायदा आपल्याला होतो की त्रयस्थ पद्धतीने आपण स्वतःचं निरीक्षण करून त्याला जो सल्ला देऊ तोच जर आपण आपल्याकरता वापरला तर आपण वर्तमान काळात जगू शकू. ज्या गोष्टींच्या ओझं आपल्याला ज्या विचारांचं वाटतंय ते थोडे काळ दूर ठेवू शकू आणि त्या समस्या आपल्याच असल्यामुळे त्यांना योग्य त्या पद्धतीने तोंड देऊ शकू आणि आपल्या वर्तनात हवे तसे बदल नक्कीच घडवून आणू शकू. असं जर करता आलं तर हे विचारांचं जे ओझं आहे किंवा हे जे अनावश्यक विचार माझ्या जीवनात अडथळा ठरतात आहे त्यांना मी नक्कीच समजून माझ्यापासून दूर ठेवू शकेन. हे झालं गेस्टॉल्ट सायकोथेरपीबद्दल. याचं मूळ उद्दिष्ट काय आहे की वर्तमानातल्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये अर्थ शोधणं. मग अशा पद्धतीने अर्थ शोधणं जर मला वाटतं मला जमलं आणि स्वतःला समजावणं जमलं तर हा करोनासोबतचा जो काळ आहे तेही जीवन मी अर्थपूर्ण पद्धतीने जगू शकते. मग करणार ना सुरुवात. स्वस्थ राहा, मस्त राहा. हो, आणि वर्तमानात जगायला मात्र विसरू नका. यानंतर पुढच्या भागात आपण भेटणार आहोत या करोना काळात जे नातेसंबंध विस्कटलेले आहेत त्यांचं काय करता येईल ते बघण्याकरता. धन्यवाद.